नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आणि आता आलेली आहे मी गार्डनमध्ये आणि सध्या ना शाळेला सुट्ट्या असल्यामुळे ना घरचं काम पण मला करायला खूप खूप वेळ होत आहे, उशीरच होत आहे. आता शाळेला असलं की कसं लवकर लवकर करून पळायचं असतं ना. आता थोडं शिस्त चालू आहे. वेळ लागत आहे आणि गार्डनमध्ये यायलासुद्धा वेळ लागत आहे. जेवण, नाश्ता सर्वच वेळाने होत आहे. तर चला गार्डनमध्ये आता आलेली आहे, तर पाहू गार्डनमध्ये काय काय आणि कसं कसं आहे आणि हे सर्व गार्डनचं रूप नंतर कसं बदलणार आहे. पहा इकडे जर त्याने गिलावा करायला लाकडं वगैरे लावली तर पहा माझी परत एकदा गार्डन विस्कळीत होणार आहे. हे पहा फुलं वगैरे कसं मस्त लागलेले आहेत. छान दिसतं इकडं आलं की थोडंसं. आता इतकं म्हणजे हे व्हायला लागलं ना, आता हे सगळं आणि काढा काढा म्हणायला लागलेत. आता पाहावं इकडं कधी करतात. 2-4 दिवसानंतर इकडं पण लाकडं बांधतात. तर इकडं पण मला हलवावंच लागतं. आता हे सगळे गमले म्हणजे जे पॉट वगैरे आहेत ते सर्व मला हलवावंच लागतं. दुसरीकडे नुसतं उगी गर्दी करून ठेवावं लागतं. काही व्यवस्थित ठेवता येत नाही, काही लावता येत नाही. आणि हे पहा किती छान दोडका आलेला आहे. है ना, मस्त असं त्याची वाढ दररोज थोडी 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 वाढ होतच आहे. आंब्याचं झाड आहे हे. तर अशा प्रकारे सर्व काही व्यवस्थित इकडे आलेलं आहे. फुलाचं आहे. छानपैकी आलेली आहे बाग. आता सगळं पावसाळा दिवस आहेत ना, तर खूप छान सगळं फुललेली आहे. हिरवेगार टवटवीत. हे पहा दाशाळाचं म्हणजे जास्वंद किती मस्त आलेलं आहे. सदाफुली किती छान फुललेली आहे. खूप मस्त अशा शिमिटामध्ये सुद्धा बघा माझे फुलं, माझे झाडं, माझे पक्षी वगैरे सगळे किती मस्त सर्व काही यथावत. हे पहा फुलं किती छान आहेत कनेरीचे, गेले तिकडे. असं सगळं छान झालेली आहे गार्डन. तर बी टाकलेलं तेवढं येत नाही. पहा कसं करावं काय नाही. आता मी इथं बी टाकलेली होते दोन्ही ठिकाणी, काहीच आलं नाही. काय काय झालं काय माहिती नाही. आता इकडं गिलावा करायला आले ना मागच्या साईडला, पहा त्याने तुडवून तुडवून कसं करतात. आणि इतकं ना गुटखा खातात ना, गुटखा खाऊन तिथंच थुकतात. किती त्यांना सांगितलं तर कळत नाही. तिकडे टाका म्हणजे गुटख्याचे पाकिटं सगळे दररोज एवढे एवढे काढावं लागतं. त्यांच्या तोंडात सारखं चालूच असतं बिडी गुटखा वगैरे. सांगितलं तरी ते तसंच करतातच. मग त्यांना तेवढं म्हणजे ते असलं तरच ते काम करतात, असं आहे त्यांचं. हे पहा वरचा पण शीन किती मस्त असा दिसत आहे ना. आणि ही आळूची पानंसुद्धा बघा शुद्ध पाण्यामध्ये उगवलेली खूप छान म्हणजे आपल्या शरीरासाठी सुद्धा कधी कधी मी पण वापरत असते. हे पहा आता हे पहा काय सीताफळ कसं पक्ष्यांनी पण खाऊन टाकले. आता थोडे थोडे अजून लहान लहान आहेत. आता सीताफळं पण यायला सुरू झालेले आहेत. पहा इकडे पहा, इकडे पहा, हे पहा, हे पहा वरती कसे छान छान लागलेले आहेत सीताफळे. मस्त आहेत, गोड आहेत एकदम सीताफळसुद्धा. आणि आपलं स्वतःच्या शेताचं म्हणजे स्वतःच्या गार्डनचं आपल्याला मिळतंय ना, ते महत्त्वाचं असतं ना. आपल्या कमाईचं म्हणजे आपल्या मेहनतच्या कमाईचं, आपण कष्ट केलेल्याचं, आपण लावलेल्या आपल्या हातानं लावलेल्या झाडाचं आपण फळ खातोय म्हणजे आपण किती भाग्यशाली समजायचं ना. त्या दिवशी मी आंब्याचे झाडं इतके मोठे करून शेताकडे पाठवून दिले. त्याची परवरिश तर आम्ही केलं ना इथं पाणी वगैरे घालून. हे पहा किती छान आलेले आहेत पहा. हे पहा काय म्हणते तोंडले, तोंडलेसुद्धा किती मोठे मोठे झालेले आहेत. आता मी थोडंसं गवत वगैरे काढून घेते व्यवस्थित. थोडंसं म्हणजे पालापाचोळा पडला ना मग सगळं घाण घाण दिसते ना गार्डन. तर हे सगळं मी काढून घेते. तोंडले आता खूप ना मोठे मोठे झालेले आहेत. तर तेही तोडून घेते. जेवढे हाताला येतील तेवढे. खाली खालीच लागलेले आहेत म्हणजे इतकं दिसत आहेत ना, असं दिसलं की केव्हा एकदा तोडावं असं वाटायला लागलेलं आहे. आणि तोडून घरी ठेवते. जेव्हा त्याचा नंबर लागेल त्यावेळेस मी त्याची भाजी करते. तर असं हाताला आलेले तोडायला ना आणि खूप छान वाटतं. आणि पहिल्यांदा असं तोंडले यायला लागलेत. आता इतकी दिवसामध्ये गार्डनमध्ये कधीच तोंडले आले नव्हते. आता छान यायला लागलेले आहेत पहा. मस्त असे तोंडले लागलेले आहेत इकडल्या साईडचे. आणि पूर्ण वेल असं घेरलेली आहे तोंडल्याने. तर आता हे पहा, हे पहा किती मस्त असं लागलेले आहेत. हे पहा, हे पहा.
त्या साईडचे तोडले, आता ह्या साईडचे तोडून घेते. हे पहा, मी गेटच्या बाहेर इथं कधी पाहिलंच नाही, इतकं लकडलेत ना इकडल्या साईडला, हातालाच यायला लागले. तितके लहान लहान मोठे मोठे सर्व खूपच छान लागलेले आहेत पहा, खूप छान मोठे मोठे झालेले आहेत. चला, इकडले पण मी सगळे काढून घेतले. आता पहा कसे मस्त असे तोंडले, ताजे ताजे तोंडले कसे लागलेले आहेत पहा. आता पाणी घातलं म्हणजे ना आणखीन थोडं छान होईल, झाडाला एकदम टवटवीतपणा येईल झाडामध्ये. आणि सध्या पाऊस नाही आता इकडे, म्हणून पाणी घालून घेते मी. चला, आता पाणी पण घालायचं झालेलं आहे. मस्त असे तोंडले मिळाले. आज भाजी खूप छान झाली. आता चला, आता इतकी भूक लागलेली आहे ना, प्रथम आपण जेवणाचं ताट वाढून घेऊया, जेवण करूया. या तुम्ही पण. आणि आजचा जेवणाचा बेत पहा तुम्ही पण. मस्त अशी भाजी छोले भटोरीची केलेली आहे, वरण भात व हे तर असतंच, दही आणि उसळ पण आहे, आणि तळलेल्या मिरच्या आहे, चपाती आहे. हे सर्व म्हणजे रुटीनचं जेवण आहे हे आमचं. तर चला मग, आता मी आलेली आहे वरती, तर यांचं काम काय चालू आहे पाहूया. भैयाजी हो, उसके भाई फैयाज भी ऐसी है तुम्हारे जैसा ही, बहुत स्लो स्लो कर रहे काम, क्या करना की क्या नाही की आपको. खालून बघा झाडं वरी पण पोचलेले आहेत, इतके वरती आलेले आहेत. आता वरून सुद्धा पहा, हे तोंडल्याची वर खालून इथपर्यंत आलेली आहे. हे पहा किती मस्त असे झाडं आलेले आहेत. खूप छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये. खाली गेलं तरी वरी गेलं तरी किती छान निसर्गानं आपल्याला दिलेला आहे ना सुंदरता. खूप छान वाटतं. हे पहा, झाडाच्या सानिध्यामध्ये मस्त असं वाटतं. फयाज और तुम जुड़वा हो क्या? फयाज और तुम जुड़वा हो क्या? फयाज का भाई है बोल रहा ना वो. अच्छा, चाचा के बेटे हो, सगे नहीं हो. तुम कौन से क्लास में पढ़ते हो? 6 है. आप 7th में जाते हो. 10th तक पढ़ लिए. 10th हो गया, छोड़ दिए क्यों? आपके कौन से क्लास में है मुस्तफ़ा बच्चे? अच्छा, डालना है. तुम पढ़ाई किए क्या नहीं ये? कितना? 7वीं 8वीं किए. क्यों, आगे क्यों नहीं किए? हाँ, काम कुछ लग गए. क्यों ऐसा करते हो भाई? काम को पहले काम, पढ़ाई तो करना ना कंप्लीट. अच्छा लगता पैसे, बाद में मुश्किल बहुत होता. घर में का मत बोलो. घर में किसी के घर में भी पढ़ो ही बोलते. तुम लोग नहीं पढ़ते. तुम लोगों को ना ऐसा काम अच्छा लगता, बाद में समझ में आता ये कितना कष्ट का काम है. पढ़ाई करते तो इससे अच्छा काम लगता ना. तब नहीं लगता, तब ये काम अच्छा लगता है. टाइम निकल, हाँ, टाइम निकल जाने के बाद लगता है अरे मैं पढ़ता तो कितना अच्छा होता. आप मालूम होता. देखो क्यों पढ़ाई करना भाई, थोड़ा कष्ट उठाए तो क्या होता. ये भी कष्ट कर रहे हो, वो भी कष्ट करना, पढ़ाई का भी. तुम्हारा नाम क्या है कि नाम क्या है तुम्हारा? आसिफ. तुम कितने भाई बहन हो? 5 भाई. बहन? हाँ, ओन भाई है, वो भी 9th तक. 10th तक गए ही नहीं आप लोग. 10th तक जाना बोले तो इनको लगता पढ़ाई करना पड़ता. 10th में बहुत बोल के छोड़ देते. देखो 10th के पहले ही छोड़ देते ये लोग. कौन? आप भी ऐसे ही 9th तक ही किया अभी. देखो अब भी यही काम सीखे फिर. पढ़ाई करना ना, कभी भी पढ़ाई को छोड़ना नहीं. देखो
तुम तो अभी पढ़ सकते हो, 10th का फीस भर के पढ़ाई करो। ये तो अभी बड़े हो गए, इनका क्या है, नहीं पढ़े तो भी चलता। अब यही काम यही करते, ऐसा ही काम करते ये लोग। अब तुम तो पढ़ाई करो। हाँ, एडमिशन ले लो किसी इसमें 10th का भी। आजकल सबको पास कर रहे, थोड़ा पढ़ाई किया तो हो गया, ज़्यादा पढ़ने की ज़रूरत भी नहीं है तुम लोगों को। क्यों नहीं पढ़ सकते? टीचर इंटरेस्ट नहीं लेते पढ़ाने में। क्या इंटरेस्ट नहीं लेते? क्यों? गवर्नमेंट स्कूल था ना। हाँ, गवर्नमेंट स्कूल। वो क्या है, पढ़ाते भी थे सुनते से। पढ़ाते जयप्रकाश। क्लास नहीं लगती थी, लगते थे। फोन पर ही टीचर। अब तुम लोग ऐसे ही बैठना, ऐसा नहीं भाई, ऐसा तो नहीं चलता। देखो अभी मस्ती कितना भी करो। तुम लोग सब ऐसे ही 9th तक आके छोड़ दिए। देखो, घर का काम लगाते थे टीचर, क्या करते थे घर का काम? गवर्नमेंट बहुत स्ट्रिक्ट कर रही है आजकल। तुम पढ़ो, अभी तुम्हारी उम्र है, पढ़ो, एडमिशन ले लो, ये काम छोड़ दो। अभी जून स्टार्ट हो गया। देखो अब किसी भी इसमें 10th का ले लो, 9th का है टीसी। हाँ, 9th तक पढ़े, एग्ज़ाम भी दिए। फिर उसी स्कूल में कंटिन्यू कर लो, कभी जाना कभी नहीं जाना, ऐसा करके कैसा तो 10th निकालो। 10th की एक डिग्री आ जाती ना तुम्हारे हाथ में, सर्टिफिकेट कर लो। तर चला मग, असं मी शिक्षक ह्या नात्याने त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, पुढे शिक्षणासाठी त्या मुलाला प्रवृत्त केलं। आपली ड्युटी आपण करायची है ना। चला मग, आजच्या ब्लॉगला मी इथं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद।